काल आपण थोडक्यात पुढे आलो. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्र भूमीवर किती अनन्वित अत्याचार चालू होते याचं प्रत्यंतर थोडस पाहत आपण विचार करत, नाथांनी हा सगळा समाज, संतांनी सगळा समाज जागवला आणि नाथांनी चितशक्तीच्या समाजाला आवाहन केलंय की बये दार उघड, बये दार उघड, बये दार उघड. आणि बयेनं दार उघडलं, किलकिल दार झालं आणि तिच्यातून प्रगट कोण झालं, तिच्यातून जे प्रगट झालं ते विचार तो चालू आहे. दार किलकिल झालं. अनाथांनी अधीर मनाने हात जोडून टक लावलं किलकिला दाराच्या फटीतून बारीक नंदादीपाचा उजेड बाहेर पडला. कोण? मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसले हे वेरूळ परिसरातले, उष्णेश्वराचे, पुण्याच्या भीमेच्या काठावर असलेल्या देऊळगाव, हिंगणी, बेर्डी, जिंती वगैरे गावचे आणि वेरूळ म्हणजे मराठवाड्यातले, संभाजीनगरच्या जवळ आहे, माहित आहे आपल्याला. वेरूळ, बावी, मुंगी, बनशेद्री ती गावचं पाटीलपण आणि आपली शेतीवाडी सांभाळून राहणारी व्यक्ती म्हणजे मालोजीराजे. धिप्पाड देह, दणकट शरीर यष्टी. जसं दणकट शरीर यष्टी ना तसंच मन आहे फार मोठं. त्यांना या सगळ्या गोष्टी पाहून असह्य होत, वेदना होत. यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे असं सारखं वाटत राहील. काहीतरी झालं पाहिजे, काय व्हायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. पण काय करावं, ताकद तोकडी, आपल्याला ते शक्य नाही असंही वाटायचं. त्यांच्यासारखाच त्यांचा धाकटा भाऊ, जसा रामाचा लक्ष्मण तसा मालोजीचा विठोजी सतत बरोबर असायचा. आणि या दोघांनी मिळून 4 पैसा जमवून आपल्या भोवती 4 लोकांची पागा जमवली, 10 लोकांची पागा जमवली म्हणा, 20 लोक पागा जमवली. याचा अर्थ आपल्या पदरी काही लोक कामाला ठेवले. पागा म्हणजे घोडा, घोड्याच्या बांधण्याच्या ठिकाणाला पागा म्हणतात. अनेक लोक आपल्या भोवती सांभाळले, त्यांना म्हणजे आपल्याकडे नोकरीला ठेवून गेले. या दोघांना वाटे आपण युद्धाला जावं, पराक्रम करावा, मोठं नाव कमवावं, असं अनेक गोष्टी या दोघांनाही वाटत. पण वेळ आल्याशिवाय काही गोष्टी होत नाही म्हणतात तसं. वेरूळचा महादेव त्यांचं दैवत, तसंच शिंगणापूरचा महादेव हे त्यांचं कुळदैवत. शिंगणापूरला गेल्यावर अस्वस्थ होऊन जाईल. गडावर शिंगणापूरच्या डोंगरावर गेलं ना, प्यायला पाणी नाही, लोकांचे हाल होत. यांच्यासाठी आपण काही करावं, आपण क्षत्रिय आहोत, दानधर्म करावा असंही वाटत असेल. पण धन नव्हतं, म्हणावं अशी सुबत्ता नव्हती. एक दिवशी शेतात काम करीत असताना मालोजीराजांना नांगर थटकला. आणि काय, नांगर का थटला म्हणून पाहिलं, खाली धन सापडलं, सुवर्णमुद्रा सापडल्या आणि आनंद झाला. हे सांभाळायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्यांनी नगर जिल्ह्यातलं श्रीरामपूर म्हणा किंवा आपण काय म्हणतो त्याला श्रीरामपूर नाही, श्रीगोंद्याच्या शेषप्पा नाईक पुंड्यांकडे जाऊन, ते त्यांचे मित्र होते, संबंध चांगला होता दोघांचा. शेषप्पा नाईक पुंड्यांकडे जाऊन, ते सावकार होते, हे धन ठेवलं, हे धन तुम्ही सुरक्षित ठेवा म्हणून दिलं. आणि शेषप्पा नाईकाने ते धन सगळं सांभाळलं. आणि मग मुठी भरभरून धन दान करून त्यातून काही करावं ही जी जिज्ञासा होती, जी इच्छा होती, त्यातून मालोजी नाईकांनी शिंगणापूरला मोठा तलाव बांधला, लोकांना पाण्याची व्यवस्था केली. आजही तो तलाव आहे शिंगणापूरच्या पायथ्याला, मालोजीराजांच्या हातून म्हणजे त्यांनी बांधलेला तो तलाव. लोकांना पाणी पाहिजे. किल्ला नाही, शिंगणापूरचा डोंगर आहे. महादेवाला दर्शनाला आलेल्या पांथस्तांना, यात्रेकरूंना यात्रा काळातही पाणी मिळत नव्हतं. अजूनही शिंगणापूरला पाण्याची व्यवस्था फार चांगली नाही. त्यांचं पाणी त्यांना मिळावं म्हणून शिंगणापुरी पाण्याची व्यवस्था केली. पाण्यासारखं पुण्याचं दान नाही आपल्याकडे. ते आपण पाणपोया चालवतो पावसाळ्याचा, आपलं उन्हाळ्याच्या काळात जागोजागी पाणपोया चालतात, हिंदुस्थानभर सर्वत्र चालतात. एवढं करून ते थांबले नाही. शिंगणापुरात एक गोसावी राहत होते, साधू पुरुष, गोदड स्वामी त्यांचं नाव. यांना राहायला आसरा असावा म्हणून त्यांना वस्तीसाठी मठ बांधून दिला. आणि शिंगणापूरला जर कोणी भाविक आले
तर त्यांनाही मुखात 4 घास खाता यावे. रोज थोड्या तरी यात्रेकरूंना जेवून तृप्त व्हावं म्हणून कमीत कमी 5 गरजवंतांची व्यवस्था. रोज 5 लोक जेवतील, लक्षात ठेवा बरं का. त्या काळचा विचार करतोय मी. आज गर्दी येते पंढरपुरात असा विचार करा, पण 300 वर्षापूर्वी किती लोक येत असतील, या पद्धतीने शिंगणापूरला किती जात असतील असा विचार करायला हरकत नाही. रोज कमीत कमी 5 लोकांना, गरजवंतांना. जो स्वतःची शेगडी बरोबर आणतोय, स्वयंपाक करून जातोय त्याचा विषय वेगळा, पण खरंच त्याला गरज आहे म्हणजे अनाथ, दीन, दलित जी भक्त आहेत त्यांची व्यवस्था व्हावी अशा लोकांचा शिधा देण्याची व्यवस्था मालवजी राजांनी केली शिंगणापूरला. 300 वर्षापूर्वी हा विचार करणं फार मोठं काम. आपल्या पदरी पागा बाळगली आणि मालोजी राजांची कीर्ती आता थोडी थोडी वाढायला लागली. लोकांच्या कानावर चाललं, निजाम शहाच्या कानावर गेलं. एक मराठी मुलकातला तरुण आपल्या पदरी पागा बाळगतोय आणि चांगला तयार मनुष्य. आणि मग निजाम शहाने मालोजी राजाला बोलवून घेतलं आणि मालोजी राजे निजाम शहा पुढे हजर झाले. हजर कशाला? बोलवलं राजाने. राजाच्या पदरी नोकरी करण्यासाठी मालोजी राजांना निजामशाहीत सरदारकी मिळाली. हळूहळू त्यांच्या कामाप्रमाणे सरदारकीचा दर्जा वाढत वाढत मालोजी राजे मोठे व्हायला लागले. पण मालोजी राजांना एकच वेदना होती. काय? त्यांना पुत्र नव्हता, अपत्य नव्हतं. मालोजी राजांच्या मंडळी उमाबाई साहेब त्यांचं नाव, त्या फलटणच्या निंबाळकराची लेख, राजा वणंगोजी पाळ, 12 वजिराचा काळ असं ज्या वणंगोजीचं उदाहरण दिलं जातं, या वणंगोजीच्या म्हणजे ह्या निंबाळकराच्या माहेरची मालोजी राजांची मंडळी उमाबाई. पण दोघांना दुःख होतं की पदरी पुत्र नाही. काय करावं? ती उपासना भगवंताची करत होती, आराधना करत होते. आणि उमाबाई साहेबांना दिवस गेले. शंभू शिखरीचा महादेव प्रसन्न झाला, पुत्र झाला. पुत्र कोण? शहाजीराजे. अजून 2 वर्षांना दुसरा पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं शरीफजी राजे. आनंदी आनंद उडाला. संसारात सुख निर्माण झालं. इकडे विठोजी राजांचंही लग्न झालं. विठोजी राजांनाही झाला, संसार मोठा झाला. विठोजी राजांना 8 पुत्र झाले. लक्षात ठेवा, 8 मुलं. त्या 8ही शाखा अजून आहे. 8 मुलं झाली विठोजी राजांना. मालोजी राजांनी आपल्या सुखाची सावली आपल्या प्रजेवर धरली. प्रजा म्हणजे कोण? ते पाटील होते ना अनेक गावचे, भीमेच्या काठचे आणि वेरूळ परिसरातले. या दोन्ही ठिकाणच्या प्रजेवर सुखाची सावली धरली. लोकांना आबाद झाल्यासारखं वाटायला लागलं. आपला कुणीतरी त्राता आहे, तारणहार आहे, आपल्याला कुणीतरी मदत करतोय याचा आनंद लोकांना झाला. रेत सुखावली. आणि मालोजी राजे म्हणजे लढवय्या, योद्धा. त्यांचं निवास सदैव निजामशाहीत किंवा घरी कधीतरी, पण निजामशाहीत असताना युद्धावर जावं लागे. आणि मग निजामशाहीने लढाई मांडली. अकस्मात हुकुमाला राजे युद्धाला निघून गेले. इंदापुरापाशी युद्ध झालं, लढाई झाली. राजे गेले, ते परत आलेच नाही. इंदापुरी लढाईत निजामशाहीसाठी मालोजी राजे पडले. इंदापूरला समाधी आहे त्यांची. आता फारशी चांगली नव्हती. लोकांनी आत्ता लक्ष घालून समाधी नीट करायला सुरुवात केली. शहाजीराजांच्या वडिलाची समाधी आता इंदापूर परसला कुणी आहे का? गेला असेल, पाहिलं असेल तर बघा, किंवा जाता येताना कधीतरी बघा. उमाबाई साहेब सती निघाल्या. आपण तो विषय मागे बोललो होतो. नवऱ्याच्या मागे त्या सती निघाल्या आणि विठोजी राजांनी त्यांना अडवलं. आई, वहिनी साहेब, ही लहान मुलं आहेत, या मुलांसाठी थांबा. विनवण्या रावळ्या केल्या आणि विठोजी राजांनी त्यांना अडवून थांबवलं. उमाबाई साहेब थांबल्या, सती नाही गेल्या. निघाल्या होत्या पण मुलासाठी त्या थांबल्या. जसं पुढे शिवाजी महाराजांना सतीला आईसाहेब जाणाऱ्या अडवण्याचा प्रश्न निर्माण झाला, थांबवलं, तसं विठोजी राजांनी आपल्या वहिनी साहेबाला थांबवलं. शहाजीराजे यावेळी लहान होते.
किती लहान? साधारण 5 वर्षाची, लक्षात ठेवा. आणि त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असणारे त्यांचे बंधुराज शरीफजीराजे. मग निजामशाहीनं काय करावं? वडिलाची मनसब निजामशाहीनं विचार केला दीर्घ. ही लोक लढवई 5 वर्षाचा मुलगा आहे म्हणून आपण हेही करू नये. ही मनसब मुलाच्या नावानं चालवावी. काकानी कारभारी म्हणून राहावं. लक्षात येत आहे? म्हणजे विठोजीराजांनी कारभारी म्हणून करावं, मुलाच्या नावानं मनसब चालवावी. म्हणून निजामशाहीने ती मनसब शहाजीराजांच्या नावावर दिली. शहाजीराजे वयाच्या 5व्या वर्षी निजामशाहीचे सरदार बनले. कारभार पाहत होते काका महाराज त्यांचे. निजामशहानं असा विचार केला असेल की पोरगा आता आहे 5 वर्षाचा, अजून 5-10 वर्षात तो कर्तृत्वाला येईल. आणि मग जर त्याने आपल्याबरोबर कर्तृत्वाला आरंभ केला, आपल्या पदरी राहायला, ठीक. सोडून गेला, कर्तृत्वहीन असला तर काढून घेऊ, म्हणजे काय अवघड आहे. पण राहिला तर एक मोठं कुटुंब, एक सरदार आपल्या पदरी राहील, आपल्या पदरी शेपाशी हाशम राहतील. आणि म्हणून शहाजीराजाला पदरी ठेवून घेतलं. वर्ष 5 असताना शहाजीराजांच्या नावाने निजामशाहीने मनसब आहे ती गावं, अनेक गोष्टी सरदारकीच्या ज्या आहेत त्या दिल्या. आणि तिचा कारभार पाहायला लागले शहाजीराजे. शहाजीराजांचे चुलते विठोजीराजे. विठोजीराजांनी प्रेमाची पाखर सर्वांवर घातली. पुतण्यांना अत्यंत प्रेमानं त्यांनी पालन पोषण संगोपन केलं. पुणे आणि सुपेचीही जहागिरी यांच्याकडं. आता मुलाचं शैशव संपलं, बाळपणही लपू लागलं. केशवर पण आला. रुंद छातीच्या, पुष्ट खांद्याच्या, चमकदार डोळ्यांच्या, बळकट दंडांच्या. तरुण कसा असावा? शहाजीराजांचं वर्णन ऐकलं मग लक्षात येतं. कसा असावा? रुंद छाती असावी. रुंद छाती व्हायला रोज व्यायाम करावा लागतो, त्याशिवाय रुंद छाती होत नाही. बाहू बळकट होत नाहीत, दंड घोटी पिळदार होत नाहीत, त्यासाठी रोज व्यायाम करावा. शहाजीराजे रोज व्यायाम करत होते. बरं, हे तरुणपणाचं आहे. पण शहाजीराजांच्या पुढच्या आयुष्यात ते बेंगलोरला राहत होते ना, त्यावेळेची त्यांची दिनचर्या आहे. एखाद्या सार्वभौम सम्राटानं जशी दिनचर्या करावी तशी त्यांची दिनचर्या आहे. केव्हा उठावं, केव्हा राहावं, केव्हा व्यायाम करावा, केव्हा घोड्यावर रपेट करावी, रोज शस्त्राचे हात कसे करावेत, आलेल्या गुप्तहेराच्या बातम्या कधी ऐकाव्यात, जेवण कधी करावं, आणि थोडंसं चैन म्हणतो आपण, पण विरंगुळा म्हणून नृत्य, संगीत, वादन या गोष्टीचा असं सगळ्याचा उल्लेख आहे. म्हणजे शहाजीराजे दिनचर्येत व्यायामही करत होते. पुढच्या वयात करत होते तर मग तरुणपणात करत होते, गृहीतच धरलं पाहिजे ना. आता तरुण काय आणि कोण काय, कोणीच व्यायाम करत नाही. त्याशिवाय व्यायामाशिवाय कीर्ती वाढत नव्हती. प्रत्येकाला कंपल्सरी असं म्हणल्यावर लक्षात येईल, प्रत्येकाला व्यायाम करणे आवश्यकच होतं. तरुण उठले की पहिल्यांदा तालमीतच जात होते सकाळी. त्या काळाचा विषय आहे. तलवारीचे हात करायचे असतील, सरदार म्हणून राहायचं असेल तर ते केलंच पाहिजे. प्रभू रामचंद्रापासून शिवाजी महाराजांपर्यंत कोणत्याही राजाचा विचार करा, राजा म्हणून काम करताना युद्ध करायचं आहे, युद्ध करायचं असेल तर व्यायामाशिवाय युद्ध शक्य नाही. दम वाढतो. आणि रोज भाल्याचे, तलवारीचे, गदेचे जे काही शस्त्र अभ्यास करतो, रोज आपण पक्वाज वाजवल्याशिवाय हात चालेल का? नाही शिकलो, रोज वाजवला नाही, नुसते बोल शिकलो आणि कीर्तनाला उभं तर पक्वाज वाजेल का हो? नाही ना. तसं रोज व्यायाम असल्याशिवाय चालत नाही. शहाजीराजे व्यायाम करत होते, त्यामुळे त्यांची छाती रुंद होती, बाहू बळकट होते, नजर चमकदार डोळ्यांची होती. हळूहळू शहाजीराजे शस्त्रविद्येत पारंगत व्हायला लागले. आता मुलगा वयात आला, 10 वर्षाचा झाला, 10-11. मग आता लग्न करायला नको का? 10व्या वर्षी लग्न होत होतं बरं का तेव्हा. आणि मग उमाबाई साहेब आणि म्हणजे विठोजीराजे यांनी विचार केला आणि शहाजीराजांच्या लग्नाची योजना सुरू झाली. राजे लखोजी जाधवरावांच्या घरात शहाजीराजाला योग्य अशी वधू त्यांना दिसून आली. कोण? जिजाऊ. जय भवानी. लग्न जिजाऊ बरोबर संपन्न झालं. सखे सोयरे आले. जिजाऊ होतीच तशी गुणी. कशी? समईतली लवलवती ज्योत जणू. चपळ, नाजूक, सुंदर, प्रसन्न, समईसारखी ज्वलंत. जाधवरावांची लेक जिजाऊ आता भोसलेची सून झाली. आता शहाजीराजे विवाहित झाले. मांडव पडला, चौघडे वाजू लागले. मांडवाखाली धावपळ उडाली.
बाशिंग मंडोळ्या भाळावर विराजल्या. शहाजीराजांच्या अंगावर लगीन साज चढला. नवरेपणा डोळ्यात तरळू लागला. लग्न भलं मोठं केलं. लखोजी राजानं थाटानं केलं. कुबेराला साजेसा बक्कळ हुंडा दिला. पराठीच्या वराडी मुलकातला सासरा तो लेक पुण्याच्या भोसले राजाला दिली. मग थाट तो करावा लागतोच ना. कायून नाही करेल. तो सिंदखेडचा राजा, नवरा पुण्याचा राजा, त्याला काय कमी. तुम्हाला मालूम नाही, लखोजी तर डोंगरा एवढा धनाचा धनी. लखोजीची लेक भाग्यवान. तिला सासरा म्हणजे सासर आणि नवरा पुण्याचा मिळाला. हा, त्यावेळेस म्हणत होते पुण्याचा नवरा मिळाला तर किती बघा. आता तर काय पुण्याशिवाय नकोच म्हणते दुसरीकडे. कुणकड सिंदखेड, कुणकड पुणे, पैनगंगेचं वराडी पाणी पुण्याला चाललं बाप्पा. तेव्हापासून पुण्यात बायको, नवरा पुण्याचाच पाहिजे. अजूनही ते रूढ आहे. शहाजीराजांचं लग्न झालं. विठोजी राजांचं शहाजीराजांच्या संसाराकडे आणि स्वतःच्या संसाराकडेही लक्ष होतं. विठोजी राजे 8 पुत्र होती त्यांना. त्यांची लग्न शरीफजी राजाचंही पुढे लग्न झाले. 8 पुत्र होते. खिळोजीराजे, संभाजीराजे, मालोजीराजे, मंबाजीराजे, नागोजीराजे, पळसोजीराजे, त्र्यंबकजीराजे आणि कक्काजीराजे असे 8 पुत्र होते. जीवाभावानं हा संसार चालवत होते. शहाजीराजे आता निजामशाहीकडे नोकरीला जायला लागले. तरुण व्हायला हळूहळू युद्धावर त्यांची कामगिरी व्हायला लागली. युद्धाला जायला लागले. निजामशाहीत नाव कमवायला लागले. निजामशहाचा तेव्हाचा वजीर मलिक अंबर, त्याच्याबरोबर ते युद्धात मलिक अंबरनी त्यांची चमक हेरली, त्यांचं कर्तृत्व हेरलं, आपल्याबरोबर त्यांना ठेवलं. शहाजीराजांचा म्हणजे निजामशाहीचा वजीर असणाऱ्या मलिक अंबरचा संपर्क चांगला आहे. एके दिवशी मात्र एक विलक्षण घटना घडली. काय घडलं? निजामशाहीचा दरबार चालू होता. दरबार संपला आणि दरबारातली उमराव बाहेर पडायला लागले. दरबारातले सरदार बाहेर पडायला लागले. बाहेर त्याचे लोक, दरबाराच्या बाहेर त्याचे लोक आपापल्या म्हणजे वाहनं घेऊन, कुणी हत्तीचा मानकरी असेल, कुणी पालखीचा असेल, कुणी रथाचा असेल, किंवा जरी हत्तीचा आहे तरी पालखी आहे, दोन्ही असतात वाहनं. जसं सोय आहे तसं तो आला. असे सगळे आपापले लोक त्यांचे तळावर वाट पाहत होते. आपला केव्हा सरदार आपला मालक येतोय त्याला घेऊन जातोय परत मुक्कामावर. निजामशाहाचा दरबार संपला आणि सगळे आपल्या तळावर जायसाठी आपल्या आपल्या वाहनातून निघाले. एवढ्यात गर्दी गडबड सुरू झाली बाहेर जायची आणि खंडागळ्याचा हत्ती पिसाळला. खंडागळे सरदार खंडागळे बरं का, त्यांचा हत्ती पिसाळला आणि बेफाट होऊन लोकांना चेंदत निघाला आणि त्याला आवरायसाठी खंडागळ्याचे लोक पळाले. खंडागळ्याचे लोक त्याला आवरायला पळाले आणि हत्ती पिसाळलाय म्हणून त्याला आवरायसाठी जसे खंडागळ्याचे लोक पळाले, तसं भोसले मंडळी हत्ती आवरायला एकमेकाला मदत आपण म्हणतो ना, तसं ते हत्तीवर चालून चालले. जाधवराव तिथेच होते. ते म्हणाले हत्तीवर चालून जाऊ नका, हत्ती काबूत करू. थांबा थांबा, हत्तीवर चालून जाऊ नका, हत्ती मारू नका. आणि त्यातून भोसल्याचं आणि जाधवाचं भांडण झालं. लक्षात ठेवा, भोसल्याचं आणि जाधवाचं भांडण झालं. संभाजीराजे भोसले आणि दत्ताजीराव जाधवराव या दोघांची लढाईच झाली. हत्यारं घेऊन दोन्हीकडची माणसं एकमेकाला झुंजू लागली. भांडण सुरू झालं. आपल्या चुलत भावावर आपला मेहुणा तुटून पडलाय पाहिलं आणि शहाजीराजांना संताप आला. नातोगोतो सुटलं. भावासाठी रक्तासाठी रक्त ओढलं गेलं आणि शहाजीराजे दत्ताजीवर ढाल तलवार घेऊन निघाले आणि उडाला. दत्ताजी उडाला. संभाजी भोसल्याच्या हातून दत्ताजी ठार झाला. ही बातमी दत्ताजीचे वडील लखोजीराव जाधव ते पुढे गेले होते, त्यांच्या कानावर गेली. आपल्या जावयाच्या घरातल्या लोकांनी आपला पोरगा मारला आणि लखोजी आले संतापून. आले ते चवताळून संभाजीराजांवरच चालून आले. विठोजी राजांचे पुत्र हे संभाजीराजे. आणि लखोजीरावांना समोर आणला जावाई
लखोजीने जावाईवर वार काढला. थोडं नशीब बलवत्तर, जिजाऊ साहेबांचं कुंकू बळकट, म्हणून शहाजीराजाला जखम झाली. शहाजीराजे घोड्यावरून पडले, लागले. ते सावरून जातसोर लखोजी दत्ताजीवर चालून गेले, संभाजीराजांवर चालून गेले आणि लखोजींनी संभाजीराजाला मारले. हे होत असताना बादशाह काय करत होता? त्यानं काहीच केलं नाही. दोघांनाही सावरायचा प्रयत्न केला नाही. तो बाहेर लवकरच आला. तिकडं लखोजींनी संभाजीचा वध केला, तिकडे दत्ताजी पडला आणि हे भांडण शमलं. रक्ताला रक्त, खुनाला खून, जीवाला जीव, माणसाला माणूस. जाधव मंडळी दत्ताजीचं आणि भोसले मंडळी संभाजीराजाचं प्रेत घेऊन आपल्या मुक्कामावर गेली. आपल्या आपल्या माणसासाठी जाधव दत्ताजीसाठी आणि भोसले संभाजीसाठी रडायला लागले. जिजाऊनं कोणासाठी रडावं? एकीकडनं भाऊ आणि एकीकडनं भाऊजी मेला होता. काय करावं? जिजाऊ साहेबाचं माहेर संपलं. जाधव आणि भोसल्याची आडी निर्माण झाली, माहेर संपलं. पण जिजाऊ रडत होती नुसत्या भावासाठी आणि नुसत्या धीरासाठी नाही. ती रडत होती समस्त हिंदू समाजासाठी. हे समोरचे लोक, हे सगळे जे माझी माणसं आहेत, हे रोज मुडदे पडल्यासारखे राहत आहेत. काय करावं? ह्यांना तारणहार कोण? ह्यांना वाचवेल असा कोण? ती अपेक्षेनं पाहत होती, कुणीतरी यावा, कुणीतरी यावा. कसं कसं? कुणीतरी यावा तर कोण येईल? बाहेरून कोणी येणार नाही. ती अपेक्षा व्यक्त करत होती आपल्या नवऱ्यापेक्षा. आणि मग नवऱ्याचा स्फुल्लिंग चेतवत होती. तो होताच, नवरा होताच तसा गुरु. शहाजीराजांनी तसा प्रयत्न पुढे करून पाहिला. स्वराज्याची संस्थापना करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा शहाजीराजांनी केला. शहाजीराजांनी बंड मांडलं. निजामशाहीवर आदिलशाह आणि मोगल बादशाह दोघं तुटून आले. दोघांनाही परास्त करण्याची ताकद यावेळी शहाजीराजांची. ते युद्ध करत होते. भातवडीत मोठा रणसंग्राम झाला आणि युद्ध झालं. दोन बादशाला शहाजीराजांनी झुंजवलं. नुसतं झुंजवलं नाही, पराभूत केलं. लक्षात ठेवा, या युद्धातला मलिक अंबर या युद्धाचा मुख्य होता. पण युद्धातला शहाजीराजांचा पराक्रम पाहून, त्यांचं कर्तृत्व पाहून पुढे बादशाही त्यांची मनसब म्हणजे वाढवली, कीर्ती वाढवली. त्यांना सरदार पदाचा दर्जा वाढवला. भातवडीत युद्ध झालं आणि भातवडीत शहाजीराजांनी विजय प्राप्त केला. दिल्लीचा मोगल बादशाह आणि विजापूरचा आदिलशाह बादशाह या दोघांचा पराभव शहाजीराजांनी केला एका वेळी. एक बादशाही फौज आली तर बाकीचे लोक वाऱ्यासारखे उडून जातात. इथं तर दोन बादशाही फौज आले. काय? शहाजीराजांनी दोघांचाही पराभव केला. पण दुर्दैव वाढ येतो, या युद्धात शहाजीराजांचे धाकटे भाऊ शरीफजी राजे गेले. भातवडीच्या रणांगणात, नगर जिल्ह्यातलं आहे ना कोण? भातवडी नगर जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा, नगर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेक गोष्टी घडल्या पुढं. पण शहाजीराजांचे भाऊ शरीफजी राजे नगर जिल्ह्यात भातवडीला पडले. भातवडीमुळे शहाजीराजांची कीर्ती हिंदुस्थानात वाढली. दिल्लीच्या बादशाला शहाजीराजांची भीती वाटायला लागली आणि घरात भावकी सुरू झाली. विठोजी राजांचे सगळे भाऊ शहाजीराजांचा द्वेष करायला लागले. शहाजीराजांनी निजामशाही सोडली, मोगलाकडे गेले. मोगलशाही सोडली, आदिलशाह. अनेक वेळा शहाजीराजांनी राजा बदलला. पण राजा बदलला तरी काय, विषाची चव एकच ना. कोणतंही विष घेतलं तरी ते सारखंच, विष ते विषच. काय करावं? पुढे शहाजीराजांच्या आयुष्यात शहाजीराजांनी पहिला प्रयत्न केला तो निजामशाही वाचवण्याचा दुसऱ्या पद्धतीने. निजाम राजा मेल्यावर सगळी निजामशाही घेऊन टाकायला आलेल्या लोकांना पारिपत्य करण्यासाठी निजामशहाचा एक अंश बारका मुर्तुजा नावाचा 5 वर्षाचा पोरगा शहाजीराजांनी गादीवर बसवला. 5 वर्षाच्या पोराला काय कळतंय? पण शहाजीराजे त्याचे पंतप्रधान झाले. स्वतः त्याला मांडीवर घेऊन राजेपदाच्या गादीवर बसून डोक्यावर छत्र धरून शहाजीराजे राज्यकारभार करायला लागले. निजामशाही शहाजीराजांनी चालवली. पुढचा काळ आहे. पुणे प्रांतात शहाजीराजांनी सुखाची अब्दागिरी धरली आणि पुणे प्रांत सुखावला. पण शहाजीराजांचं हे बंड, एक राजा
एक सरदार असं काही धारिष्ट्य करतो या गोष्टीकडे विचार करून शहाजीराजांचे हे बंड दिल्लीच्या बादशाहानं मोडून काढले. शहाजीराजांना आदिलशहाकडं नोकरीला जावं लागलं. त्यात करार मदार झाले, काय अनेक गोष्टी आहेत, त्याचा सगळ्याचा विचार करायला आपल्याला वेळ नाही, आपण जायचंय पुढे लांब. आणि म्हणून शहाजीराजांना हे सगळं दोनदा त्यांनी प्रयत्न करून पाहिला. पुण्याचं स्वातंत्र्य घ्यायचा, आपलं राज्य स्थापायचा, 2 वेळा अपयश आलं. शहाजीराजांना ते शक्य नाही झालं आणि बादशाहानं नवीन अट घातली. आता हा माणूस जर इथं वारंवार राहिला, दिल्लीपती औरंगजेबाचा बाप शहाजहान, त्यानं अट घातली काय, हा जर मनुष्य या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहिला ना तर हा कायम बंड पुकारेल, याला इथं ठेवू नका, याला इथून लांब मराठी मुलकापासून लांब पाठवा. आणि म्हणून विजापूरच्या आदिलशहानं शहाजीराजांना लांब कुठं बेंगलोरला जहागीर दिली आणि बेंगलोरला पाठवून दिली. जेव्हा हा सगळा उपद्व्याप शहाजीराजे करत होते, निजामशाहला मांडीवर घेऊन युद्ध करत होते, त्याच वेळी आपल्या मंडळी गरवारशी आहे, त्यांना ही सगळी दगदग सारखी घोड्यावरची सोसणार नाही. म्हणून शिवनेरीवर शहाजीराजांनी आपल्या मंडळींना ठेवलं आणि शिवनेरीवर जन्म झाला कुणाचा, शिवाजी महाराजांचा. फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे तुकाराम बीजेच्या दुसऱ्या दिवशी, नाथषष्ठीच्या आधी 4 दिवस 3 दिवस शिवाजी महाराजांचा संध्याकाळी फाल्गुन वद्य तृतीया, साधारण संध्याकाळी दिवस मावळते वेळी इसवी सन 1630 या दिवशी जन्म झाला. तारखेचा विचार करू नका, साल मुद्दामून सांगितलं. तारखेचा विचार केला ना तर त्याचा गोंधळ फार मोठा आहे. तिथी अधिकृत आहे. पूर्वी आपल्याकडे वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी द्वितीयेला शिवाजी महाराजांची जयंती करायची होते. पण ज्यावेळेस शिवाजी महाराजांची जयंती अधिकृत उपलब्ध झाली आणि इतिहासाच्या अभ्यासानं दिशा बदलली, त्यावेळेसच्या पद्धतीने आता फाल्गुन वद्य तृतीया हीच जन्मतिथी आहे. पूर्वी उपलब्ध ग्रंथाच्या आधारे, त्यावेळेस मिळालेल्या इतिहासाच्या आधारे लोकमान्य टिळकांनी अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव चालू केला होता. पण त्यानंतर अनेक कागदपत्र उपलब्ध झाली, अनेक म्हणजे किती, त्यानंतर शिवभारत उपलब्ध झालं, त्यानंतर राजस्थानातून शिवाजी महाराजांच्या पत्रिकाच उपलब्ध झाल्या. शिवभारत शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांच्याकडे असलेल्या राजकवीनं लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. तो टिळकांच्या नंतर उपलब्ध झाला आणि शिवभारतामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी उपलब्ध झाली. त्यावरून ती तिथी आता जी आपण सांगतो ना तिथी आहे फाल्गुन वद्य तृतीया. शिवाजी महाराजांचं शैशव बालपण शिवनेरीवर सुरू झालं. शिवनेरी फार सुंदर किल्ला, अनेक विषय आहे. या किल्ल्यावर बालपण गेले शिवाजी महाराजांचे. आणि मग शहाजीराजे बेंगलोरला जेव्हा गेले ना तेव्हा बेंगलोर, तेव्हा पुण्याच्या जहागिरीचा कारभार करण्यासाठी आईसाहेबांना आणि शिवाजीराजांना इथे ठेवण्यात आलं. आणि मग पुण्याचा विकास शिवाजी महाराजांनी सुरू केला. पहिलं पुण्यावर रायरायान त्यांनी म्हणजे बादशाही अंमलदारांनी पुणे पेटवलं होतं. पुणे शहाजीराजांनी जे चांगलं केलं ते पेटवलं, गाढवाचा नांगर फिरवला, सगळं गाव पाडून टाकलं होतं, काही ठेवलं नव्हतं, इथं कोणी राहायचं नाही अशी बंदी दिल्यासारखं केलं. आणि मग ही सगळं पुन्हा या छत्र रयतेवर धरण्यासाठी शहाजीराजांनी जो प्रयत्न आहे, शिवाजीराजांनी जे केलं ना, त्याचा पहिला प्रयत्न म्हणजे पुण्याला सोन्याच्या भूमीनं नांगरला. खरोखरच्या सोन्याचा फाळ नांगराला बसवला आणि पुण्याची भूमी सोन्यानं नांगरली. त्यामुळे तर पुणे आता एवढ्या मोठ्या उर्जित अवस्थेला गेले. त्याला 2 सोन्याचा स्पर्श झाला, एक प्रत्यक्ष सुवर्ण आणि दुसरं शिवाजी महाराज. त्यामुळं ते शिवाजी महाराजांनी सोन्याने नांगरली म्हणून पुणे मोठं आहे. आणि मग पुण्याचा विकास सुरू झाला. पुण्याच्या विकासात पहिला हात शिवाजी महाराजांचा आहे. पहिलं मग काय केलं पाहिजे पुणे वसवायचं असेल तर सगळ्या लोकांना बोलवलं पाहिजे. या गावकरी कोण कोण आहेत त्यांना बोलवलं, त्यांना गाव वसवायला पेठा बसवायला बोलवलं, आणून ठेवलं. गाव वसवताना पहिल्यांदा काय पाहिजे, गाव वसवताना पहिल्यांदा गणपती पाहिजे ना. गणपती पूजनाला प्रारंभ आणि गणपती शिवाजी महाराजांना मिळाला. कसबा गणपती जो आज आहे ना
ती मूर्ती शिवाजी महाराजांना एका घरात दिसून आली आणि शिवाजी महाराजांनी त्याची मंदिर बांधून स्थापना केली. आज जे मंदिर आहे ना कसब्याचं, ते प्रारंभाला शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. आणि पहिला नंदादीप गणपतीच्या चरणी अर्पण केला, पहिल्या दुर्गा गणपतीला वाहिल्या, कसब्याचं मंदिर बांधलं. आणि मग शिवाजी महाराजांना राहण्यासाठी म्हणून पुण्यात झांबरे पाटलांकडून जागा घेऊन वाडा बांधला, मोठा चौरस औरस. शिवाजी महाराजांच्या बरोबर अनेक लोक कारभारी म्हणून होते. तेव्हा शहाजीराजांनी दिलेले ते होते, आईसाहेब आणि शिवाजी महाराज इथं आहेत, इथला कारभार तुम्ही करा, त्यांना मदत करा. आणि म्हणून दिलेल्यात लोक होते, त्यात होते दादोजी कोंडदेव. त्यांनी अनेक गोष्टींचा विकास केला, त्यात दादोजीचं योगदान मोठं आहे. वाडा बांधला, तोच वाडा म्हणजे लाल महाल. लक्षात ठेवा, आता लाल महाल अस्तित्वात नाही, शिल्लक नाही, पडून गेला. मग जसं राजाला राहायला घर पाहिजे तसं लोकांना वस्तीला जागा केल्या, अनेक गोष्टींच्या सुविधा केल्या, अनेक विषय केले. फार बारकाईनं विचार केला शहाजीराजांच्या कारभाऱ्यांनी. काय केलं? हडकीची जागा म्हणजे काय? म्हणजे मेलेल्या जनावरांची कातडी नदीत धुतात स्वच्छ पाण्यानं, तर ही धुतलेली कातडीचे पाण्यानं पाणी खराब होतं, गावातलं पाणी प्यायचं खराब होतं मुळा मुठेचं. म्हणून दादोजी कोंडदेवानी हडकीची जागा गावापासून लांबली. इथं धुऊ नका, गावातलं पाणी खराब होतं, वास येऊन खराब होतो, गावाला त्रास होतो, गाव आजारी पडतं, म्हणून जागा बदलून दिली. कोंडव्याला धरण बांधलं शिवाजी महाराजांच्या नावानं, बरं का. कोंडवा म्हणून गाव आहे, प्यायच्या पाण्याची तेव्हा आपदा होती, गावाला पाणी नव्हतं. गावातून वाहणाऱ्या आंबील ओढ्यावर धरण घातलं, गावाला जन्मभर प्यायची व्यवस्था केली. गावावर येणारे अरिष्ट जे होते, अरिष्ट म्हणजे दोन प्रकारचे होते. एक सुलतानी, ही आता थोडीशी सुस्त झाली, ती यायची कमी झाली सुलतानाकडून. शहाजीराजांच्या त्या ह्याच्यावर कमी झालं. आईसाहेबांनी मायेची पाकर धरली, जनतेला सावली दिली. आणि दुसरीच अरिष्ट होती कोणची? हिंस्त्र श्वापद त्रास देत होती. दादोजी नाईकांनी शिवाजी महाराजांनी आवाहन दिलं की तरुणांनो कामाला लागा, जो कोणी लांडगा मारेल त्याला एवढं बक्षीस, रानडुक्कर मारेल त्याला एवढं बक्षीस, वाघ मारेल त्याला एवढं बक्षीस. म्हणजे तरुणांचं करेज, ज्याला आपण म्हणतो धारिष्ट्य, धैर्य, मनगटाची मर्दुमकी वाढण्यासाठी जे करता येईल ते सगळं केलं, अनेक गोष्टी केल्या. पण मग बक्षीस द्यावं कसं? लांडगा मारला, मी अजून सांगितलं, खोटंच सांगितलं, लांडगा मारला द्या बक्षीस, नाही. लांडग्याची शेपटी कापून आणून दिली की मग बक्षीस. डुकराचा कान कापून आणून दिला की मग बक्षीस. वाघ मारला, वाघाची दात आणून द्या किंवा शेपटी आणून द्या, मग बक्षीस. लक्षात येत आहे? म्हणजे तपासून पाहायचं खरंच केलं का खोटं केलंय, आणि मग बक्षीस द्यायला लागलं. आणि मग या मावळ मूर्खातल्या तरुणात जोश आला, ऊर्जा आली, त्यांचं धारिष्ट्य कामाला यायला लागलं. मनगटातलं बळकट म्हणजे धैर्य, धाडस, आणि त्यांचं काय म्हणावं त्याला, युद्ध कौशल्यपणाला लागलं ना. हळूहळू रानटी श्वापद मारायला लागली, तरुण कामाला लागले. गावोगावच्या जमिनी आता हळूहळू अंमलाखाली यायला लागल्या. हिंस्त्र श्वापदाचा वावर कमी झाल्यावर शेती सुरू झाली. शेतीसाठी जे पाहिजे, कुणाला विहीर पाहिजे, कुणाला म्हणजे मोठ पाहिजे, कुणाला बैलबारदाना पाहिजे, तो सगळा शहाजीराजांचे कारभार असणाऱ्या दादोजी कोंडदेवांनी आईसाहेबांच्या, जिजाऊसाहेबांच्या आशीर्वाद करून जिजाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे द्यायला प्रारंभ झाला. जिजाऊसाहेबांनी किती अत्याचार सोसले असतील काय. लखोजीराव जाधवांचा आपण विचार ऐकला कसं होतं, पण या लखोजीरावांचा अंत जिजाऊसाहेबांचे वडील आणि त्यांचे 4 भाऊ, 5 होते, त्यात दत्ताजी मेला, अन्य 4 होते. या 4 भावांना निजामशहाने दरबारात आले असताना, दरबारात निजामशहाचे सरदार म्हणून असताना दरबारात खून केला. निजामशहाने उठून दरबारातून निघून गेला आणि दरबारातल्या लोकांनी लखोजीरावाला मारून टाकलं. शिवाजी महाराज पोटात असतानाची गोष्ट आहे. म्हणजे जिजाऊ सारख्या म्हणजे जाधवांच्या सारख्या तोलदार घराण्यातल्या व्यक्तीची अशी खुलेआम हत्या होत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊसमोर घडत होत्या, त्यामुळे ती संतापत होती वारंवार. पण हे करण्यासाठी कोणी तारणहार पाहिजे होता. तो तारणहार आपला पुत्रच का होऊ नये
हीच त्याची इच्छा होती. आणि ते पुत्र झाल्यावर त्याला ते सगळं शिक्षण रामाच्या भीमाच्या सगळ्या कथा जिजाऊ सांगत होती आणि तो पुत्र ते अवलंबत होता. शिवाजीराजे ते सगळं घेत होते. त्यांना अनेक गोष्टींचं शिक्षण जिजाऊ साहेबांनी दिलं. शहाजीराजांनी जाणते माणसं दिले लिहायला, वाचायला, युद्ध करायला. रामायण महाभारताच्या कथा, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, चाणक्य नीती, विदुर नीती, वृकनीती या सगळ्याचं ज्ञान शिवाजी महाराजांना त्यावेळेस दिलेलं आहे. राजा म्हणून युद्ध करणं आवश्यक आहे म्हणून युद्धशास्त्राचं ज्ञान, प्रत्येक शस्त्र चालवण्याचं ज्ञान, हत्ती चालवणं, घोडा चालवणं अवघड आहे बरं का. प्रत्येक गोष्टी विलक्षण आहे. घोड्यावर बसा म्हणजे कळतंय काय आहे घोडा चालवणं. घोड्याला माणूस आपल्या मागे बसलेला जो पाठीवर आहे ना त्याला काही नीट येतं घोडं चालवणं की नाही येत हे पहिल्यांदा कळतं. जर माणूसवरचा तसा गाफील असेल तर घोडा त्याला टाकून देत, पाठीवरून बरोबर टाकतो. त्याला काही शिकवावं लागत नाही घोड्याला, ह्याला वरच्याला काही येत नाही. म्हणजे घोडा माणसापेक्षा जास्त हुशार असतो. तुम्ही जर चलाखीने त्याला चालवायचं ज्ञान घेतलं असेल तरच तुम्हाला घोडा चालवणं येतं. सायकल चालवणं वेगळं आणि घोडा चालवणं फार वेगळं. घोडा चालवायला 72 खोड्या आहेत. घोड्यात अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक घोड्याची खोड वेगळी. ह्या सगळ्या खोड्या ओळखून ती चालवण्याचं घोड्याचं ज्ञान जे आहे ना ते शिवाजी महाराजांना दिलं आहे. हत्ती कसा चालवावा ते ज्ञान शिवाजी महाराजांना त्यावेळेस सगळं दिलं आहे. अनेक गोष्टी आहेत. या दऱ्याखोऱ्यात शिवाजी महाराज त्यावेळेस मावळच्या फिरतायत. काय करतायत? आपला मुलूक पाहतायत. कसं आहे वाटा, डोंगर, कुठं पाणी आहे, कुठं नाही आहे, कुठं रस्ते आहेत, कुठं जंगल आहे, कुठं कडे आहेत, कुठे कपारी आहेत, सगळं पाहतायत. आणि पाहत असताना आपल्या भोवती आपली वानर सेना गोळा करतायत. एक एक युवक मित्र गोळा करतायत. कोणाच्या खांद्यावर हात टाकून बरोबर नेतायत, कुणाला घोड्यावर नेतायत, कुणाला शस्त्र शिकवतायत. स्वतः महाराज ते करतात. आणि सगळ्या मित्रमंडळीला आपल्या बरोबर आपल्या जीवाचे आपले जे विचार आहेत ते त्यांना व्यक्त करतात. शिवाजी महाराजांना अनेक प्रश्न निर्माण होतात. हे सगळे लोक जर आपले आहेत ना तरी असे दरिद्री का झाले, हे असे गंजून का गेले, त्यांना यातना का होत आहेत, या यातना कोण देत आहे आणि ती यातना देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही ऊर्जा आईसाहेबाकडून ते घेत आहेत. जिजाऊ साहेब ते त्यांना शिकवत आहेत. आणि यातून काय केलं पाहिजे, यातून काय केलं पाहिजे त्याचं मर्म शिवाजी महाराजांच्या मनात येत आहे. काय केलं पाहिजे? स्वतःच राज्य निर्माण केलं पाहिजे तरच हे शक्य आहे. हे लोक सुखात राहतील. आता देवावर, धर्मावर आणि या देशावर आलेला घाला संपवायचा असेल तर आपण त्याच्या प्रतिकारासाठी हाती शस्त्र घेऊन उभारलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी ती प्रतिज्ञा केली. तोच आदर्श घेऊन पुढे सावरकरांनी प्रतिज्ञा केली ना, मारिता मारिता मरे तो झुंजेल. माझ्या देशाच्या स्वराज्यासाठी, स्वराष्ट्राच्या परदास्याच्या शृंखला तोडण्यासाठी मी हाती शस्त्र घेऊन युद्ध करेन. शिवाजी महाराजांनी जी कृती केली तेच सावरकरांनी केली. शिवाजी महाराजांनी आता मर्माच्या जागा बघायला सुरुवात केली. केव्हा तरी ते व्हायलाच पाहिजे ना. आणि एक दिवशी बेवसाऊ असलेला किल्ला तोरणा पाहिला आणि आपल्या स्वराज्याचं पहिलं निशाण लावलं किल्ले तोरण्यावर. तोरणा ताब्यात घेतला, गडावर लोक नेमले आणि मग तोरण्याच्या बरोबर एक 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 पट 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 अंमल सुरू झाला. राजगड, अनेक गोष्टी, सिंहगड, राजगड पहिला किल्ला नव्हता. शेजारचा तोरण्याच्या बारका डोंगर, बारका म्हणलं मी, बारका म्हणजे बारका नाही, हा मोठा आहे, प्रचंड विस्तार असता किल्ला आहे. पण तो बांधला शिवाजी महाराजांनी. 3 किल्ल्याचा किल्ला म्हणावा असा किल्ला आहे तो. शिवाजी महाराजांनी तो बांधला. वयाच्या 18व्या वर्षी त्याच्या बांधकामाला सुरुवात केली आणि तो बांधला. जगात अभेद्य किल्ल्यांचं नावाची यादी करायची म्हणजे तर पहिलं नाव हे आहे. नवे एकदा अभेद्य किल्ल्यांच्या विषयानं महाराष्ट्रात त्याचे मॉडेल तयार केले आणि ह्यातला उत्तम किल्ला कोणता अशी स्पर्धा घेतली गेली. त्यात राजगड पहिला आलाय, लक्षात ठेवा. वयाच्या 18व्या वर्षी निर्माण केलेला शिवाजी महाराजांचा किल्ला राजगड असा आहे. अभेद्य, अजिंक्य,
राजगड कधीच शत्रूच्या ताब्यात गेला नाही, माहित आहे का? कधीच. राजगडाला 3 माच्या आहेत, संजीवनी माची, सुवेळा माची आणि पद्मावती माची. आणि मध्यवर्ती केंद्र ठिकाणी बाले किल्ला आहे. राजगडावर मुसलमानांची सत्ता आली शिवाजी महाराजांच्या पश्चात. संभाजी महाराजांच्या काळात, राजाराम महाराजांच्या काळात दिल्लीपती औरंगजेब येऊन बसला, राजगड घ्यायचा प्रयत्न केला. सुवेळा आणि संजीवनी माची त्याच्या ताब्यात गेल्या, पण पद्मावती माची आणि बाले किल्ला नाही घेता आला. लक्षात ठेवा, राजगड फार विशेष आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे काळ आहे ना, तो तिथे गेलाय. सुरुवातीला शिवाजी महाराज पुण्यात राहत होते, पुण्यातून सगळा कारभार करत होते. पण पुढच्या काळात शिवाजी महाराजांनी पुण्यातून आपलं निवास हलवला राजगडावर, आणि 24 वर्ष शिवाजी महाराज राजगडावर राहिले. एवढा उत्तम किल्ला आहे. राहिले म्हणून नाही, कर्तृत्ववान लोकांना साथ देणारा, त्यांच्या पराक्रमाला जोड देणारा, कधीही शत्रूच्या ताब्यात न जाणारा. 1956 सालापर्यंत हा किल्ला नीट होता. लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांच्या पश्चात राजाराम महाराज, संभाजी महाराज, पुढच्या काळात सातारकर छत्रपतींच्या ताब्यात होता. आणि सातारकरांचे प्रतिनिधी म्हणून तो पंत प्रतिनिधी औंधकर यांच्या ताब्यात होता. सगळी संस्थानं आपल्या हिंदुस्थान सरकारमध्ये जेव्हा मर्ज झाली, विलीन झाली देशातली, तेव्हा औंधनी हा किल्ला सरकारकडे, भारत सरकारकडे सुपूर्द केला. आणि हा किल्ला आर्किओलॉजीच्या ताब्यात दिला, हिंदुस्थान सरकारकडे गेला. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांची बसायची सदर आणि राहायचा वाडा अजून अस्तित्वात आहे. पण सदर आणि वाडा काही काळात पडत होता, पण सदर मात्र 1956 साधारण साल सांगते, मागे पुढे होईल एखाद वर्ष, तोपर्यंत ते अस्तित्वात होतं, जिथे शिवाजी महाराज बसत होते रोजचा कारभार करायला. सदर म्हणजे काय, मोठा कट्टा चौरस जोत्याचा, आणि त्याच्यावर छपराचं शाकारलेलं छत, सुरूचे खांब, लाकडी उत्तम खांब, एक मजली, फार मोठं नाही, मोकळं, 2-4 लोक कारभारी बसतील, लिखापडी करतील, अशी ठिकाण. तिथं शिवाजी महाराज बसायचे आणि काम करायचे. औंधकर पंतप्रतिनिधी त्याची व्यवस्थाही उत्तम ठेवली होती. रोज त्या तिथं महाराजांचं बसायची जागा म्हणजे सिंहासनासारखी पवित्र म्हणून त्यांची गादी घालून ठेवलेली होती. आणि तिच्या पुढे दिवाबत्ती व्हायची, सकाळ संध्याकाळ स्वच्छता व्हायची, दिवाबत्ती व्हायची, रोज त्याची पूजा व्हायची. पण काय करावं, आमचे लोक नालायक, किल्ला पाहायला गेले आणि सिगरेट पेटवून फेकून देतात. तसं बिडी सिगरेट काय केलं माहित नाही, पण फेकून निघून गेले, गवत पेटले, त्यात सदर जळून गेली. सरकारचं लक्षच नव्हतं ना त्याकडे, तेव्हा नुसतं ताब्यात आलं. औंधकर पंतप्रतिनिधी लक्ष देत होते. रोज किल्लेदार म्हणून एक कारभारी माणूस नेमला होता, हरकाम्या माणूस होता, ती रोज स्वच्छता राहत होता, निदान तिथे दिवाबत्ती करत होता, सदर सांभाळत होता. भारत सरकारच्या ताब्यात गेलं, सगळं जळून गेलं. तो किल्ला राजगड शिवाजी महाराजांनी तो बांधला. अनेक गोष्टी म्हणजे किती गोष्टी ज्ञान शिवाजी महाराज घेत होते. स्थापत्याचं ज्ञान, हत्ती चालवण्याचं ज्ञान, शस्त्र चालवण्याचं ज्ञान. शस्त्र म्हणजे एक नव्हे, धनुष्यबाण, गदा, तलवार, ढाल, ढाल म्हणजे ढाल तलवार, त्रिशूळ, भाण, भाता आहे आपलं, भाला, विटा, पट्टा, अनेक शस्त्र आहेत. हे सगळी शस्त्र चालवण्याचं ज्ञान शिवाजी महाराज घेत होते. नुसतं चालवण्याचं नाही, शस्त्र ओळखण्याचं, घोडा ओळखण्याचं, अनेक गोष्टी आहेत. पेशव्यातली पुढची कथा आहे, थोडीशी पटकन सांगून ना. पेशव्याचं आणि निजामाचं भांडण होतं, माहित आहे आपल्याला. आणि निजामानं पेशव्याचा अपमान करण्यासाठी 2 घोडे भेट पाठवले. अपमान कसा असं वाटेल तुम्हाला. भेट पाठवलेले घोडे इतके खटाळ होते की ते बोलायचंच काम नाही. ते घोडे आले, पेशव्याकडे आले. तो मनुष्य कोण होता, दूत, ते निजामाने आपल्याला भेट पाठवले म्हणून सांगितलं. तो दूत होता, पण तो हेतू घेऊन आला होता की निजामाचे घोडे असे आहेत की त्या घोड्यावर बसायची, मांड घालायची आणि घोड्याला धरायचं, तुमच्याकडे कोणाची ताकद नाही. आणि ते तसंच झालं. पेशव्याने ते घोडे पाहिले, घोडे तर उत्तम आहेत आणि माणसाला त्याच्यावर स्वार व्हायचं सांगितलं. माणूस बसला, घोडेस्वार उत्तम असणारा माणूस बसला आणि घोड्याने त्याला बसू दिलं नाही, टाकलं. कोणाही माणसाला घोडा स्वार होऊ दे ना, स्वार झाला तर रपेट करू दे ना, घोडं नीट चाले ना. निजामानं घोडे का पाठवले, तिचं कारण असं होतं, निजामाचा वारू म्हणजे निजामाची सत्ता अशी आहे की तुम्ही त्याला लगाम घालू शकत नाही. आणि मग पेशव्याची आबरू म्हणजे मराठी शाहीच्या राजाची आबरू पणाला लागली. छत्रपती सातारकराचे पेशवे म्हणजे पंतप्रधान,
पंतप्रधानाला जर घोड्याला वारू घालता येता, ढगान घालता येईना, वारूला आवर घालता येईना, तर कसं काय व्हायचं असं झालं ना प्रश्न निर्माण. सत्तेचा विषय काय करावं. आणि मग खाजगीवाले म्हणून त्यांचे सरदार होते, त्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी घोडे पाहिले आणि घोड्याची होटाळी धरून असं फिरवलं घोडं, थोडंसं बघितली चाल चलवणूक कशी आहे. पहिले घोड्याला मुस्काडीत दिली आणि घोड्यावर बसली, माणसाला देतो ना तशी. आणि मग घोड्यावर बसलेली, घोड्यावर जे बसले ना, घोड्याची खोडी अशी होती की बसणारा मनुष्य ते सावलीत पाहायचा आणि घोडं सावलीत पाहिल्यावर मनुष्य बसताना त्याला पाडायचा, बसूच द्यायचा नाही. पहिल्यांदा घोड्याला तडाखा दिला, घोडं चाचपलं, तरी हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय असं घोड्याला वाटलं. आणि मग खाजगीवाला घोड्यावर बसला, सरदार खाजगीवाले त्यांचं नाव. घोड्यावर बसले, घोडं रपेट करून आणलं, व्यवस्थित फिरवून आणलं आणि घोडं खाली सोडलं. खाजगीवाले उतरले रपेट थांबून आणि 2 पावलं चालून पुढे जातात न जातात तोच रपेट अशी केली की घोड्याला वर्मी लागली. घोडं रक्त वकून मेलं. लक्षात ठेवा, अरे तुझं घोडं नुसतं स्वारी करायचंच नाही, आम्ही जर तुझ्यावर स्वारी केली तर तू मरून जाशील, हा संदेश पेशव्याने त्याला दिला. अशी जिज्ञासा असावी, अशी आकांक्षा असावी. आलेलं कूट त्याच कूट पद्धतीनं सोडवून त्याला प्रत्युत्तर तेवढ्याच ताकदीने देता आलं पाहिजे. कूट म्हणजे लक्षात येते का नाही, कुलूपच होतं ना ते. पण प्रश्न होता काय, आमचा वारू, आमचा घोडा तुम्हाला अडवणं शक्य नाही, तुझा घोडाच काय तुला सुद्धा रक्त वकायला लावू, असं त्याचा अर्थ आहे. हे जे ज्ञान आहे घोड्याचं, अश्वविद्येचं, अश्वविद्या माहिती आहे ना, अश्वपारखी कोण होता सगळ्यात मोठा माहित आहे का नाही? नाही माहित. अरे 5 पांडव 5 विद्येत प्रवीण होते. जेव्हा ते अज्ञातवासात जाऊन राहिले तेव्हा धर्मराज द्यूत खेळायला राहिला ना ते विराटाच्याकडे, लक्षात आलं का? अर्जुन बृहन्नडा म्हणून राहिला, नर्तक गायक म्हणून राहिला, वादक म्हणून. भीम बल्लवाचार्य म्हणून राहिला, आचार्य म्हणून. आणि नकुल अश्वपारखी होता. तो अश्वशाळेत म्हणजे पागेत तेथे राजा विराटाच्याकडे राहिला. आणि सहदेव तो गाईच्या शाळेत राहिला, गोशाळेत. लक्षात ठेवा, अश्वपारख असावी ती अशी उत्तम. शिवाजी महाराजांना ती घोडे पारखायची, हत्ती पारखायचं ज्ञान लहानपणापासून देण्यात. राजाला काय काय शिकवलं पाहिजे. माणूस जन्माला आला का नाही, आपण सटवीच्या दिवशी 6व्या दिवशी पूजा करतो. सटवाईची पूजा असते आपल्या घरात, बरोबर आहे का? पाटा वरवंटान सटवाईचं पूजा करतो, कागद पेन ठेवतो. शिवाजी महाराजांच्या वेळेस हे तर केलंच. संस्कार राजा जन्माला आला ह्याचा होता म्हणून काय केलं, शिवाजी महाराजांच्या वेळेस शस्त्राची पूजा केली. लक्षात ठेवा, सटवाईच्या पूजे दिवशी शस्त्राची पूजा केली म्हणजे राजा जन्माला आला ह्याचं ते प्रतीक आहे. 6व्या दिवशी कशाची पूजा करावी? सटवाईची पूजा करावी जरूर. पण आपल्या जीवनात, त्या बालकाच्या जीवनात ज्या गोष्टी अपेक्षित आहे ना त्याची पूजा करायला पाहिजे. ते शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस केलं, ते केलं. शिवाजी महाराजांनी ते सगळं पुढं केलं. पुढे ते आपण पाहणारच आहे. अनेक गोष्टींचं शिक्षण लहानपणापासून जे आपण त्याला शिकवू, जे बीज आहे त्या बीजाला जसं करू तसं अवतरेल. ते शिवाजी महाराजांना सगळं दिलं. अश्वविद्या, अनेक गोष्टींचा विचार आपण लिहायला, वाचायला, अनेक म्हणजे संस्कृत शिवाजी महाराजांना कळत होतं, समजत होतं. मराठी बोलत होते, लिहित होते. मोडी समजत होतं. मोडी ही भाषा नाही, मोडी ही लिपी आहे बरं. हिंदी येत होतं, दख्खनी येत होतं, उर्दू समजत होतं शिवाजी महाराजांना, कारण त्यावेळेसच्या लोकभाषेत उर्दूचा सहभाग होता. उर्दू राजभाषा होती, तिचा रोज नित्य उर्दूचा वापर होत होता. आणि हे सगळं उर्दूचं सुद्धा टाळायचं काम शिवाजी महाराजांनी पुढे केलेलं आहे. कसं काय गोष्टी केल्यात आपण सगळ्या सविस्तर पाहणार आहोत. तोरणा घेतला, राजगड घेतला, सिंहगड घेतला, सभोवतालच्या अनेक परिसर हळूहळू शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करायला सुरुवात केली. आणि मग पुढे काय झालं आपण उद्या पाहू. कुंडली कवरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय.